फर्स्ट इयर साठी इलेक्टिव्ह कोर्स म्हणून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा जो विषय आहे त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सेमिस्टर फर्स्ट साठी आहे. या बाबतची जी माहिती आहे ती माहिती आपण थोडक्यात या सब्जेक्ट किंवा लोक प्रशासन किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याच्याविषयीची माहिती आपण थोडक्यात आज या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणता पाठ्यक्रम किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण सिलेबस म्हणतो तो सिलेबस आपण कशा पद्धतीने घ्यायचा आणि कशा पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न कसा राहील किंवा किती मार्काची थिअरी राहील, इंटरनल असाइनमेंट किती मार्काचं राहील, तर हे सगळ्या बाबतची जी माहिती आहे ती माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला या वर्षीच्या हे जे बी ए फर्स्ट इयरचं जे फर्स्ट सेमिस्टर आहे या फर्स्ट सेमिस्टरला 60 मार्काची थिअरी जी आहे ती 60 मार्काची थिअरी या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे आणि 40 मार्काचं इंटरनल असाइनमेंट त्याला आपण होम असाइनमेंट सुद्धा म्हणतो, स्वाध्याय प्रश्न, ते 40 मार्काचे राहील. असा एकूण 60 अधिक 40 असा 100 मार्काचा तुम्हाला पेपर जो आहे तो पेपर पॅटर्न यावर्षी दिलेला आहे. आता या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा लोक प्रशासन यामध्ये कोणकोणते येतात याच्यामध्ये एकंदर मॉडेल 1, मॉडेल 2, मॉडेल 3, मॉडेल 4, मॉडेल 5 आणि मॉडेल 6 म्हणजे असे 6 मॉडेल याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि या 6 मॉडेलचं अनुक्रमे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण यामध्ये सिलेबस वाईज किंवा पाठ्यक्रमा वाईज किंवा मॉडेल वाईज आपण थोडक्यात त्याची माहिती जेणेकरून यावर्षीच्या या आपल्या विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये जे टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिक वाईज आपण ते अनुक्रमाने पाहू. आता याच्यामध्ये मॉडेल 1 किंवा मॉडेल फर्स्ट त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला अभ्यासाला या ठिकाणी यावर्षी राहणार आहेत त्याची माहिती आपण थोडक्यात पाहू. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन, आता लोक प्रशासन त्याचं मीनिंग म्हणजे अर्थ, स्कोप म्हणजे व्याप्ती आणि सिग्निफिकन्स म्हणजे त्याचं महत्त्व, म्हणजे लोक प्रशासन शास्त्राचं अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती हे टॉपिक राहणार आहेत. त्यानंतर विड्रो विल्सन व्हिजन ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ द डिसिप्लिन अँड इट्स प्रेझेंट स्टेटस आणि न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नवलोक प्रशासन. एकंदर एवढे टॉपिक जे आहेत त्या मॉडेल 1 मध्ये तुम्हाला यावर्षी राहील. दुसरं आहे मॉडेल 2. या मॉडेल 2 मध्ये पब्लिक चॉईस ॲप्रोचेस तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये चॅलेंज ऑफ लिबरलायझेशन, त्यानंतर प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन म्हणजे लोक प्रशासनासमोरील जी आव्हाने आहेत त्या आव्हानांमध्ये चॅलेंजेस ऑफ लिबरलायझेशन उदार मतवादाचे आव्हाने, त्यानंतर खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यासोबतच गुड गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन नाही सुप्रशासन हे दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या संकल्पना आणि त्याचं सादरीकरण हे सांगितलेलं आहे. त्यानंतर न्यू पब्लिक मॅनेजमेंट असा एक टॉपिक या मॉडेल 2 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आहे तिसरं मॉडेल 3 किंवा मॉडेल 3. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना, या संघटनांचा अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे. याच्यामध्ये संघटनांचे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत त्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्था आहे, त्यानंतर कॉन्टिजेन्सी आहे, त्याचं स्ट्रक्चर्स आहे अँड फॉर्म्स, त्यानंतर मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स म्हणजे मंत्रालय आणि मंत्रालयामधील जी खाती आहेत त्या खातींचा अभ्यास त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर सहकार आहे, कंपनीज आहेत, बोर्ड्स अँड कमिशन्स म्हणजे जे बोर्ड असतात आणि त्याच्यावरचे जे कमिशन असतात ते कमिशन्स, ॲडहॉक अँड ॲडवायझरी बॉडी सल्लागार समित्या असतात. त्यानंतर हेडक्वार्टर्स अँड फील्ड रिलेशनशिप, त्यानंतरचा टॉपिक आहे रेग्युलरी अथॉरिटीज आणि पब्लिक अँड प्रायव्हेट पार्टनरशिप्स म्हणजे जे पब्लिक आणि प्रायव्हेटचे क्षेत्र असतात त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स कसे आहेत, त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स कसे आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये मॉडेल 3 मध्ये या मॉडेल 3च्या या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मॉड्यूल 4 तुम्हाला या ठिकाणी सिलेबसमध्ये तुमच्या या वर्षीला दिलेला आहे. त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल या संदर्भात त्यांनी माहिती जी आहे अभ्यास दिलेला आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह विधायिका, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह
म्हणजे कार्यकारी आणि ज्युडिशियली कंट्रोल, म्हणजे प्रशासनावर, लोक प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनावर कसं नियंत्रण ठेवलं जातं, त्यामध्ये कार्यकारी, विधिविषयक आणि न्यायविषयक या तिन्ही प्रकाराने प्रशासनावर नियंत्रण कसं मिळवलं जातं याच्या संबंधीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आता तुम्हाला या मॉडेल 4 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर सिटिझन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन्स असा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. रोल ऑफ मीडिया, मीडियाचा रोल किंवा भूमिका कशी आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑफ ग्रुप, त्यानंतर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, सिव्हिल सोसायटी, त्यानंतर सिटिझन्स चार्टर्स आणि राईट टू द इन्फॉर्मेशन आणि सोशल ऑडिट इत्यादी टॉपिक जे आहेत ते इत्यादी टॉपिक तुम्हाला या वर्षीच्या या सिलेबसमध्ये पार्ट 1च्या मॉडेल 4 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर मॉडेल 5 जे आहेत त्या मॉडेल 5 मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ या संदर्भातला म्हणजे प्रशासकीय कायदा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्या प्रशासकीय कायद्यासंबंधीची माहिती जी आहे ती मॉडेल 5 मध्ये आपल्याला दिलेली आहे. या मॉडेल 5 मध्ये मिनिंग, स्कोप अँड सिग्निफिकन्स म्हणजे प्रशासकीय कायद्याचा अर्थ, स्वरूप आणि महत्त्व त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर डायसी ऑन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हे सांगितलेलं आहे. त्यानंतर डेलिगेटेड लेजिस्लेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे प्रशासकीय प्राधिकरणे, प्रशासकीय न्यायालय या संदर्भातला अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या मॉडेल 5 मध्ये करायचा आहे. त्यानंतर मॉडेल 6 टेक्निक ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इम्प्रूव्हमेंट म्हणजे यामध्ये ऑर्गनायझेशन अँड मेथड्स, वर्क स्टडी अँड वर्क मॅनेजमेंट या संदर्भातला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर ई गव्हर्नन्स अँड इन्फॉर्मेशन्स, त्यानंतर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट टूल्स लाईक नेटवर्क ॲनालिसिस, MIS, PRT आणि CPM या संदर्भातला अभ्यास जो आहे तो अभ्यास या मॉडेल 6 मध्ये आपल्याला या वर्षीच्या सिलेबसमध्ये करायचा आहे. असे एकंदर आपण त्याचा इंट्रोडक्शन किंवा लोक प्रशासन हे जे आहे हा विषय जो आहे या विषयाची मॉडेल 6 मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर या मॉडेल 6 त्याचे पाडलेले असून मॉडेल 1 पासून तर मॉडेल 6 पर्यंत त्याचे 6 विभाग पाडले. या 6 विभागाच्या अंतर्गत या 6 मॉडेलच्या अंतर्गत आपल्याला या वर्षीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. याच्यामध्ये महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी अशी आहे की 60 मार्काची थेअरी जी आहे ती थेअरीचा अभ्यास तुम्हाला याच्यामधून करायचा आहे आणि या सिलेबसवरच तुम्हाला इंटरनल असाइनमेंट्स जे आहेत ती इंटरनल असाइनमेंट्स 40 मार्काची तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न पाठवू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि त्याच्यावर तुम्हाला ते प्रश्न काढून ती तुम्हाला एक साधी वही घ्यायची आहे रजिस्टर. त्या रजिस्टरवर तुम्हाला ते इंटरनल असाइनमेंट्सचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्याच्यावर लिहायचे आहेत. ते लिहून आम्हाला दाखवायचे आहेत आणि मग अशा पद्धतीने 40 मार्काची इंटरनल असाइनमेंट तुम्हाला कंपल्सरीली द्यायची आहे. जे विद्यार्थी हे 40 मार्काचं असाइनमेंट जे सबमिट करणार नाहीत त्यांना नापास केलं जाईल. या ठिकाणी आजच्या दिवस आपण हा जो प्रयोग आहे तो त्याच्यामध्ये एवढं आपण या लोकप्रशासनशास्त्राची जी ओळख आहे, इंट्रोडक्शन आहे त्याच्या संदर्भातलं, त्याच्या सिलेबसमध्ये कोणकोणते घटकांचा अभ्यास आपल्याला या वर्षीच्या सिलेबसमध्ये करायचा आहे या सगळ्या गोष्टी आपण आता या ठिकाणी पाहिल्या. उद्या यानंतरचं जे टॉपिक आहे लोकप्रशासनशास्त्र म्हणजे काय, जे पहिलं मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व इत्यादी टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.